इयत्ता 8वी, विषय इतिहास, धडा 2, युरोप आणि भारत. प्रस्तावना. मुलांनो, आपल्याला माहित आहेच की भारतावर इंग्रजांनी 150 वर्षे राज्य केले. इंग्रज म्हणजेच ब्रिटिश हे इंग्लंड देशातून आले होते. इंग्लंड हा देश युरोप खंडात येतो. आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. म्हणजे युरोप खंडात एखादी घटना घडली की त्याचे परिणाम भारतावर झालेले दिसून येत होते. म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. त्या घटनांचा आपण या पाठात सविस्तर अभ्यास करणार आहोत. प्रबोधन युग भाग 1. युरोपच्या इतिहासात मध्ययुगाचा शेवटचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक हे प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असं म्हणतात. मुलांनो, प्रबोधन म्हणजे काय? प्रबोधन म्हणजे जनजागृती. वर्षानुवर्षे चालत आलेल्या जुन्या कल्पना बाजूला सारून काही विचारवंतांनी जीवनाविषयी नव्याने विचार करायला सुरुवात केली. त्यांनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले आणि मग अंधश्रद्धा, जुन्या समजुती मागे पडल्या. एका नव्या युगाची सुरुवात झाली. त्याला प्रबोधन युग असं म्हणतात. प्रबोधन म्हणजे जीवनाच्या सर्व क्षेत्रात झालेली प्रगती होय. प्रबोधन युगात सर्वच क्षेत्रात जुने विचार, तत्वज्ञान मागे पडले व त्या जागी नवे विचार, नवे तत्वज्ञान उदयास आले. प्रबोधन युगात युरोपातील कला म्हणजे शिल्पकला, चित्रकला, स्थापत्य म्हणजे वास्तू बांधकामात बदल झाले. लोकांनी जुने विचार आणि परंपरा सोडून नवीन गोष्टी अंगीकारल्या, स्वीकारल्या. यातूनच मानवाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. या काळात माणसाचा माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. बरे वाईट, योग्य अयोग्य याचा न्याय निवाडा करणारी विवेक बुद्धी त्याच्याकडे असते. माणसाला भावभावना, इच्छा असणे हे स्वाभाविक आहे. माणूस स्वतः आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो असा माणसाबद्दल नवा विश्वास या काळात निर्माण झाला. माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला. पूर्वी धर्म केंद्रस्थानी होता. धर्म सांगेल तसे केले जात होते. परंतु प्रबोधन काळात मानवाचे सुख व मानवाला महत्त्व दिले गेले. प्रबोधन ही मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांना व्यापून टाकणारी एक व्यापक चळवळ होती. म्हणजेच प्रबोधन हे एकाच क्षेत्रात झाले नाही, तर ते अनेक क्षेत्रात झाले. उदाहरणार्थ तत्वज्ञान, साहित्य, विज्ञान, संगीत, शिल्प, चित्रकला, स्थापत्य इत्यादी क्षेत्रांमध्ये तिचा आविष्कार झाला. म्हणजेच या सर्व क्षेत्रांमध्ये जुना मार्ग सोडून नव्या कलाकृती निर्माण झाल्या, नवनवीन शैली विकसित झाल्या. प्रबोधन युग भाग 2. प्रबोधन काळात कला आणि साहित्यातून मानवी भावभावना, सुखदुःख, आनंद यांचं चित्रण होऊ लागलं. त्यापूर्वी साहित्यात देवी देविकांच्याच गोष्टी सांगितल्या जात. चित्रकलेत चित्रे ही देवांचीच काढली जात. मूर्ती किंवा पुतळे हेही देवांचेच घडवले जात. माणूस हा दुय्यम समजला जात असे. धर्माचा जबरदस्त पगडा माणसांवर होता. चर्च ही मोठी शक्तिशाली यंत्रणा होती. पण प्रबोधन काळात माणसे नव्याने विचार करू लागली आणि धर्मापेक्षा माणसाला, त्याच्या बुद्धीला, कर्तृत्वाला महत्त्व प्राप्त झाले. शिल्पकला, चित्रकला यांसारख्या कला व नाटके, पुस्तके यांसारख्या साहित्यातून मानवाच्या भावभावनांना महत्त्व दिले जाऊ लागले. ते त्यांच्या माध्यमातून व्यक्त केले जाऊ लागले. प्रबोधन काळापूर्वी विशिष्ट भाषांमधूनच म्हणजे ग्रीक आणि लॅटिन मधून साहित्य निर्मिती होत असे. ते विशिष्ट वर्गातील लोकांनाच समजत असे. असा वर्ग साहित्यातील माहितीचा, तत्वज्ञानाचा आपल्याला हवा तसा अर्थ लावत असे
आणि समाजातील लोकांचे शोषण करीत असे. परंतु प्रबोधन काळात लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषेतून साहित्य निर्माण होऊ लागले. पूर्वी पुस्तके हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिली जात असत. त्यामुळे त्याच्या मोजक्याच प्रती निर्माण होत. एखादे पुस्तक हवे असल्यास त्याची प्रत हाताने लिहून तयार करावी लागत असे. एवढी सवड सामान्य माणसांना नसल्याने त्यांच्यापर्यंत ग्रंथ पोहोचतच नसत. इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. एका वेळी पुस्तकाच्या अनेक प्रती छापून तयार होऊ लागल्या. त्यामुळे पुस्तके स्वस्त झाली. छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना व ज्ञान समाजात सर्वांपर्यंत पोहोचू लागले. त्यामुळे लोकांना स्वतः वाचन व अभ्यास करून साहित्यातील बाबींचा अर्थ लावणे सोपे झाले. लिओनार्दो द विंची. प्रबोधनकालीन प्रगतीची कल्पना लिओनार्दो द विंचीच्या उदाहरणावरून येऊ शकते. लिओनार्दो हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानलं जातं. अनेक कला व शास्त्रे लिओनार्दोला माहीत होती, अवगत होती. त्यांमध्ये तो तरबेज होता. तो चित्रकार होता, तसेच तो शिल्पकार, स्थापत्यकार व अभियंताही होता. गणित, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्याचं प्रभुत्व होतं. त्याला संगीताची उत्तम जाण होती. त्याच्या मते माणसाच्या बुद्धीला मर्यादा नाहीत. तो सर्व काही करू शकतो हे त्याच्याच उदाहरणांवरून दिसून येतं. लिओनार्दो विविध विषयात पारंगत असला तरी तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्याची मोनालिसा व द लास्ट सुपर ही चित्रे अजरामर ठरली. मोनालिसा हे एका सामान्य स्त्रीचे चित्र होते. आजही ही चित्रे मनाला भुरळ घालतात. शेक्सपियर सारखा थोर नाटककार आणि कोपर्निकस, गॅलिलिओ यांसारखे थोर शास्त्रज्ञ प्रबोधन युगात होऊन गेले. धर्म सुधारणा चळवळ. प्रबोधन काळात परंपरागत ज्ञान, अंधश्रद्धा, रूढी परंपरा यांना आव्हान दिले जाऊ लागले. निरीक्षण शक्ती आणि प्रयोगशीलता यांच्या आधारे निसर्गातील माहित नसलेल्या ज्ञानाची उकल वैज्ञानिक करू लागले. त्यामुळे स्वतंत्र बुद्धीने विचार करणाऱ्या विचारवंतांनी रोमन कॅथोलिक चर्चच्या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. मुलांनो, रोमन कॅथोलिक चर्च हे जगातील सर्वात मोठे ख्रिश्चन धर्माचे चर्च आहे. जगातील सुमारे अब्ज लोक कॅथोलिक चर्चचे अनुयायी आहेत. या चर्च मधील प्रमुख लोकांनी सांगितलेल्या गोष्टी युरोपातील सर्व ख्रिश्चन लोकांना मान्य कराव्या लागत असत. यातील प्रमुख लोक समाजातील लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन लोकांना धर्माची भीती घालून आपले हित साध्य करीत असत. धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत असत. या सर्वांच्या विरोधात युरोपात जी चळवळ सुरू झाली तिला धर्म सुधारणा चळवळ असं म्हणतात. बायबल हा ख्रिस्ती धर्मग्रंथ लॅटिन भाषेत होता. ती भाषा सर्वसामान्य लोकांना समजत नसे. धर्म सुधारणा चळवळीच्या काळात बायबलची भाषांतरे इंग्रजी, फ्रेंच अशा लोकभाषांमध्ये केली गेली. त्यामुळे लोकांना बायबल मधील शिकवण व रोमन कॅथोलिक चर्चची शिकवण यांमध्ये फरक जाणवला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे ख्रिस्ती धर्मगुरू आपली फसवणूक करतायत. म्हणून लोकांनी चर्च मधील प्रचलित रीतींचा निषेध केला. धर्म सुधारणा चळवळ युरोपातील अनेक देशांमध्ये पसरली. तरुण मध्यम वर्गाने या चळवळीला पाठिंबा दिला. या चळवळीमुळे धार्मिक क्षेत्रात कर्मकांड, रूढी, परंपरा यांना सोडून माणसाचं स्वातंत्र्य व बुद्धीला पटणाऱ्या तत्वांना महत्त्व प्राप्त झालं. मुलांनो, तुम्हाला माहित आहे का, युरोपमध्ये चर्चची सत्ता इतकी प्रबळ होती की पृथ्वी गोल आहे असा शोध लावणाऱ्या गॅलिलिओ या शास्त्रज्ञाला त्यांनी चुकीचं ठरवत तुरुंगात ठेवलं होतं. त्याचे हाल केले होते. भौगोलिक शोध.